नवलकोस. तर नवलकोस मी धुवून घेतलं आहे. ह्याच्या हे वरचं साल काढून खिसून घेणार आहे. नवलकोस, 2 एग, टोमॅटो, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर मी चेचून घेणार आहे आणि कांदा बारीक चिरून घेणार आहे. पहिल्यांदा नवलकोस कोसून घेते, हे करून घेते, खिसून घेते. मेथी मटार पुलाव करण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. शक्यतो भात सुट्टा होणारा घ्यायचा, राड होणारा असा बासमतीचा तुकडा वगैरे घ्यायचा नाही, भात राड होतो. लागणारं साहित्य: 1 कांदा, कॅशो आणि लवंग, मिरं, वेलदोडे, लहान वेलदोडे, हिरवी मिरची, आलं, लसूण हे 3 घालून पेस्ट करून घेतल्या. लाल मिरची, तमालपत्र, मेथी 1 वाटी चिरून बारीक धुवून घेतल्या, हिंग आणि मटार 1 वाटी. आता पहिल्यांदा मी तेल तापायला ठेवते. तेलात किंवा तुपात मी सुरुवातीला तेल घालते, नंतर तयार झाल्यानंतर तूप घालते. आता गॅस चांगला तापला आहे. बघू, मोहरी, जिरे, कांदा, तमालपत्र, बॅडगी मिरची म्हणजे तिखट लागत नाही पण असते, आणि दालचिनी पण मी सांगितलं, दालचिनी घालते. त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण एवढं, खरडा नाही. त्याच्यानंतर कॅशो, वेलदोडे सोलायचे, हिंग, थोडासा छान त्याचे भाजून घालते. त्याच्याबरोबर तांदूळ पण भाजायला घालायचे. आता ह्याच्यात हिंग घालायचं, मटार, त्यानंतर ही धुतलेली मेथीची फक्त पानं घेऊन बारीक चिरून घ्या. वेलदोडं चोरून हे केले, आणि वेलदोड्याचे जे हे लागतात ना फॉलपाट, ते उद्या चहाला वापरायला येतात. चहा पावडर केल्याला घालून टाकायचं. आता तांदूळ व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. नंतर 1 वाटी तांदूळ आहे म्हटल्यावर 2.25 वाटी पाणी घालायचं. घरच्या घरी कमी साहित्य मटार पुलाव खाण्यासाठी तयार होतो. आता काय करायचं, गॅसवर उकळी द्यायची आहे ना. आता गॅस मोठा करायचा, छान उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर झाकण घालून सोडायचं आणि 1 10 मिनिटांनी बघायचं. मग गॅस बारीक करायचा. लागलं तर इथं पाणी आहे गरम, लागलं तर वर घालायचं. शक्यतो घालायला लागत नाही, कारण हा भात सुट्टा पाहिजे, त्यामुळे लागत नाही. मटार पुलाव बरोबर रायता करणार. रायत्यासाठी कांदा, काकडी, गाजर, अजून लहान पाहिजे तर त्याचा करता येते, पण मला एवढं करेक्ट आहे. त्याच्यात काय करायचं, थोडीशी साखर. मी फोडणी करत नाही, कोणाला रायताला फोडणी करायची त्यांनी तेल गरम करायचं आणि त्यात हे घालायचं, मीठ चवीपुरतं, जिरे, मोहरी, कडली, हिरवी मिरची घालायची आणि फोडणी गार करून त्याच्यात होतं. आम्ही तेल कमी वापरतो म्हणून घालत नाही. घालायचं घट्ट आहे म्हणून
थोडंसं पाणी घालायचं. काय मग खाता येत नाही ते. रायता पातळ लागतं ना थोडासा. ॲक्च्युली रायता करण्यासाठी ताक करून घ्यायला लागतं किंवा दही पातळ करून करते. माझं दही एकदम असं श्रीखंडा कसं घट्ट जातं आणि असं थोडंसं पातळ घालायचं. आहे मटार पुलाव तयार. आता काय करायचं, लिंबू पिळायचं. तूप घालायचं. भात गरम आहे त्यामुळे तूप मिक्स होतं सगळं, काय प्रॉब्लेम नाही. थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि आता काय करायचं, भांडच खाली घ्यायचं. कुकरमध्ये पण करता येते. मी जेवढं पाणी घातलं तेवढं बास झालं. आता खाण्यासाठी तयार. मटार पुलाव खाण्यासाठी तयार झाले. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.